आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, उद्या आहे कार्तिक दर्श अमावस्या आणि उद्याच्या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे. तर तो दिवा कुठे लावायचा आहे, कसा लावायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर असा दिवा का लावायचा असतो, अमावस्येला दिवा लावल्यामुळे काय आपल्या जीवनावर त्याचा फरक पडतो, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, खूप साधा सोपा उपाय, अगदी 2च मिनिटाचा उपाय आहे. प्रत्येकाने आवर्जून हा उपाय करा. आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी, आपल्या घराच्या प्रगतीसाठी, आपल्या घरामध्ये सर्वांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी, त्याचबरोबर अपमृत्यूचे भय टळण्यासाठी अवश्य सगळ्यांनी हा उपाय अमावस्येला करत चला. बघा, प्रॉब्लेम हे प्रत्येकाकडे असतात. अडचणी, संकट प्रत्येकाच्या घरामध्ये येत असतात. असं कुठलंच घर नसतं की काहीच अडचणी, संकट येत नाही आहेत. बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये थोडीफार तरी नकारात्मक ऊर्जा ही असतेच. पितृदोष हा असतोच. कारण पितृदोष हा कसा लागतो, तर आपल्याकडून किंवा आपल्या आधीच्या पिढ्यांकडून जर आपल्या पितरांची सेवा करायची राहिलेली असेल, काही चुकीची सेवा केली गेली असेल तरी देखील पितृदोष लागतो. आणि पितृदोष घराला जर असेल तर घरामध्ये काहीच कामं व्यवस्थित पार पडत नाहीत. मग मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी येतात किंवा मग लग्नामध्ये अडचणी येतात, किंवा आपल्या नोकरीमध्ये अडचणी येतात, व्यवसाय व्यवस्थित चालत नाही, खूप शत्रू निर्माण होतात. म्हणजे कोणीच आपल्या बाजूने बोलत नाही. आपल्याशी चांगले बोलणारे व्यक्ती असतात ते पण आपल्या विरोधात जातात. अशा प्रकारे शत्रू त्रास व्हायला लागतो. किंवा संतती प्राप्ती होत नाही. घरामध्ये भांडणं, वाद विवाद, आजारपणं हे सगळं सुरू राहतं. बघा, याचं कारण म्हणजे कुठेतरी पितृदोष आपल्या घराला लागलेला असतो. तर हा पितृदोष कमी करण्यासाठी आपल्याला दर अमावस्येला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि अवश्य हे उपाय जे आहेत ते करायचेत. तर हा उपाय कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यापूर्वी आपल्याला अमावस्येच्या दिवशी काय काय उपाय करायचे आहेत किंवा काय काय कामं आपण केली पाहिजेत, काय कामं करायची टाळली पाहिजेत हे तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, अमावस्या हा जो दिवस आहे तो पहिल्यांदा लक्षात घ्या की हा दिवस वाईट नाही. आपण स्वतःची मानसिकता बदलायला पाहिजे. आपल्या मनामध्ये भीती असते की अमावस्या हा दिवस वाईट आहे, पण तो दिवस वाईट नसतो. आपले विचार वाईट असतात. त्यामुळे त्या विचारांमुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरते आणि हा दिवस वाईट आहे म्हणून आपण घाबरतो. तर तसं अजिबात नाही आहे. तर अमावस्या हा जो दिवस आहे त्या दिवशी आपण काही जर उपाय केले तर आपल्या घरातल्या अडचणी किंवा जे काही संकटे आहेत, जे काही प्रॉब्लेम आहेत ते नक्कीच दूर होतात. त्यामुळे बघा, सकारात्मक विचार करा. अमावस्येच्या दिवशी नेहमी चांगल्या गोष्टी बोलल्या पाहिजेत, ऐकल्या पाहिजेत. अमावस्येच्याच दिवशी असं नाही तर इतर दिवशी पण तुम्ही नेहमी सगळ्यांशी चांगलं बोला. चांगलं जे काही श्लोक वगैरे आहेत ते तुम्ही ऐका. घरामध्ये आपल्या चांगले सूर जे आहेत, स्तोत्रांचे म्हणा, आरत्यांचे म्हणा, ते घुमले पाहिजेत. कारण आपल्या घराच्या भिंती ज्या असतात तर त्या पण सगळं काही ऐकत असतात. त्यामुळे नेहमी आपण चांगलंच बोलायचं आणि चांगले बोललेले, वाईट बोललेले शब्द जे आहेत त्या भिंतीस शोषून घेतात. त्यामुळे बघा, आपण म्हणतो ना वादविवाद होतात. तर काय होतं, जेव्हा आपण काहीतरी नकारात्मक बोलतो, अपशब्द बोलतो, तर ते शब्द देखील भिंतींमध्ये शोषले जातात आणि त्याचा उलट परिणाम आपल्या घरातील वातावरणावर होतो. त्यामुळे बघा, कधी पण आपण शुभ बोलायचं. चांगले काही स्तोत्र, आरत्या या ऐकायच्या. घरामध्ये त्याचे सूर घुमले पाहिजेत. यामुळे काय होतं, तर सकारात्मक लहरी ज्या आहेत त्या आपल्या भिंतींमध्ये घराच्या शोषल्या जातात आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं. तर बघा, अमावस्येला पण अशा प्रकारे चांगल्या गोष्टी ऐका, चांगले शब्द बोला, उच्चारण करा. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी मांसाहार आपल्याला करायचा नाही. घरामध्ये मांसाहार आपल्याला करायचा नाही. बाहेरही जाऊन तुम्ही तो मांसाहार करू नका किंवा मद्यपान करू नका. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी कोणाला पैसे उसने देऊ नका, कोणाकडून घेऊ देखील नका. या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत.
देवांची स्वच्छता, देवघरातील जे देव आहेत त्यांची स्वच्छता तुम्ही अमावस्येच्या दिवशी आवर्जून करत चला. यामुळे ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या नष्ट होतात. त्याचबरोबर तुमचा किचनचा ओटा, गॅस हे देखील तुम्ही अमावस्येच्या दिवशी स्वच्छ करू शकता. घराची स्वच्छता तुम्ही करू शकता. उद्या शनिवार आहे आणि अमावस्या पण आहे, त्यामुळे उद्या तुम्ही घराचं डीप क्लिनिंग देखील करू शकता. देव्हाऱ्याचं डीप क्लिनिंग करू शकता. घरातील अडगळ किंवा काही भंगार असेल तर तो तुम्ही बाहेर काढू शकता. घरामध्ये अडगळ किंवा भंगार ठेवणं म्हणजेच काय, तर घरामध्ये नकारात्मकता वाढवणं आहे. त्यामुळे अशा प्रकारे बिनकामाच्या ज्या वस्तू आहेत त्या दूर टाकायच्या आहेत. त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकून तुम्ही अमावस्येच्या दिवशी अंघोळ करायची आहे. फरशी पुसताना देखील पाण्यामध्ये गोमूत्र टाका, हळद टाका आणि त्या पाण्याने तुम्ही फरशी पुसून घ्या. गोमूत्र वापरणं खूप महत्त्वाचं आहे. बाकी तुम्ही काही नाही वापरलं तरी चालेल, पण गोमूत्र मात्र फरशी पुसताना तुम्ही वापरत चला. अमावस्येच्या दिवशी हे गोमूत्र आपल्या घरभर सगळीकडे शिंपडायचं, उंबरठ्यावरती शिंपडायचं. तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. जर पंचगव्य तुमच्याकडे असेल ना, तर हे पंचगव्य टाकून तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर टाकलं त्याने अंघोळ केली तरी चालेल. पंचगव्य म्हणजे गाईपासून मिळणाऱ्या वस्तू 5 ज्या आहेत, दूध, तूप, त्याचबरोबर शेण, गोमूत्र, दही यांचं मिळून हे जे पंचगव्य आहे ते केलेलं असतं. आता पंचगव्य नसेल तर तुम्ही गोमूत्र वापरायचं आहे. या बघा गोष्टी खूप सोप्या साध्या आहेत, पण जर तुम्ही दर अमावस्येला या करायला सुरुवात केली ना, नक्कीच खूप चांगला बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यात झालेला दिसेल. ज्या काही नकारात्मकता आपल्यामध्ये होत्या किंवा आपल्या घरामध्ये होत्या त्या सगळ्या दूर जाताना तुम्हाला दिसतील. अमावस्या म्हणजेच लक्ष्मी प्राप्तीचा दिवस असंही म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी ओम श्रीम श्रीये नमः या लक्ष्मीच्या मंत्राचा तुम्ही जप अवश्य करायचा आहे. अमावस्ये दिवशी कोणाला सुट्टे पैसे देखील कधीच द्यायचे नाहीत, कारण सुट्ट्या पैशामध्ये लक्ष्मी वास करते. जेव्हा आपण आपल्या हाताने सुट्टे पैसे दुसऱ्यांना देतो किंवा पैसे देतो, तेव्हा आपली लक्ष्मी स्वतःच्या हाताने त्यांना दिल्यासारखे असते. त्याचबरोबर दही, दूध, ताक, आपल्या घरातला झाडू या वस्तू देखील कोणालाच अमावस्येच्या दिवशी द्यायच्या नाहीत. या सगळ्या वस्तूंमध्ये माता लक्ष्मी वास करते. त्यामुळे या वस्तू आपल्याला कोणालाच अमावस्येच्या दिवशी किंवा तिन्ही सांजेच्या वेळेला द्यायच्या नाहीत. अमावस्येच्या दिवशी थोडासा दही भात घ्यायचा आहे आणि तो तुम्ही कावळ्याला खाऊ घालायचा आहे किंवा पशुपक्ष्यांना, इतर पशुपक्ष्यांना खाऊ घातला तरी चालेल. थोडासा दही भात घेऊन तो तुम्ही अंगणामध्ये ठेवा. कोणते तरी पशुपक्षी ते खाऊन जातील. जे कुत्रे आहेत किंवा इतर प्राणी आहेत ते खाऊन जातील किंवा कावळे, चिमण्या खाऊन जातील. बघा अशा प्रकारे दही भात जर आपण अमावस्येच्या दिवशी ठेवला तर आपले पितृ जे आहेत ते संतुष्ट होतात. आपल्या घरातून पितृदोष जो आहे तो दूर होतो. त्यामुळे या गोष्टी आपल्याला अमावस्येला अवश्य करायच्यात. त्याचबरोबर बघा अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक दिवा जो आहे तो पिंपळाच्या झाडाखाली देखील लावायचा आहे, कारण पिंपळाच्या मध्ये आपल्या पितरांचा वास असतो, भगवान विष्णूंचा वास असतो. त्यामुळे जर अमावस्येला आणि शनिवारी जर आपण अशा प्रकारे पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावला तर आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी दूर होतात. धनप्राप्ती होते आपल्याला किंवा पैशांच्या अडचणी दूर होतात आपल्या. त्याचबरोबर आजारपण म्हणा, पितृदोष हे सगळे दूर होतात. त्यामुळे जर पिंपळाचं झाड तुमच्या घराजवळ असेल तर अवश्य तुम्ही असा एक दिवा जो आहे तो तिथे लावून यायचा आहे. दिवा लावल्यानंतर आपल्याला तो पुन्हा घरी आणायचा नाही. पिंपळाच्या झाडाला तुम्ही थोडंसं पाणी पण अर्पण करू शकता. तर आता बघूया आपल्याला कार्तिक दर्श अमावस्येला कुठे दिवा लावायचा आहे. तर बघा तुम्ही मातीची पणती घ्या किंवा मग कणकेचा दिवा बनवा चालेल. तर अशा प्रकारे हा दिवा घ्यायचा आहे तुम्हाला. पणती घ्यायची आहे, त्यामध्ये जोडवात टाकायची आहे. 2 वातींची मिळून 1 वात बनवायची आणि ती त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. दिवा तुम्हाला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. तिळाचं तेल नसेल तर जे कोणतं तुम्ही तेल देवघरामध्ये दिवा लावण्यासाठी वापरताय
तर ते वापरू शकता आणि असा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला तो दिवा घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. दिव्याला तांदळाचा आसन द्या. एखाद्या डिशमध्ये तांदूळ घ्या, हळद कुंकू त्यावर टाका आणि त्यावरती दिवा ठेवा, प्रज्वलित करा. दिव्याचं तोंड दक्षिणेला करा. दिव्याला थोडंसं हळद कुंकू लावा. असेल तर फूल तुम्ही अर्पण करू शकता आणि त्यामध्ये आपल्याला 2 काळ्या मिरी टाकायच्या आहेत आणि दक्षिणेला तोंड करून हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि हात जोडून तुम्हाला तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे. हात जोडून तुम्हाला पितरांची क्षमायाचना मागायची आहे. जर काही आमच्याकडून चुका झाल्या असतील तर आम्हाला माफ करा. आमच्या घराची प्रगती होऊ द्यात, मुलाबाळांची प्रगती होऊ द्यात, घरामध्ये सुख समृद्धी नांदू द्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्यांचे आशीर्वाद मागायचे आहेत. आणि बघा, हा दिवा जो आहे तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला जर गॅलरी असेल किंवा काही स्पेस असेल तर तिथे ठेवा. जर जागा नाही आहे घराच्या दक्षिण दिशेला तर आपल्या मुख्य दाराच्या बाहेर हा दिवा दक्षिणेला तोंड करून तुम्ही ठेवू शकता. आता हा दिवा कधी लावायचा तर शनिवारी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही लावला हा दिवा तरी चालेल किंवा तुम्ही अगदी संध्याकाळी 6 नंतर रात्री 12-1 वाजेपर्यंत लावला तरीही चालेल. उद्याचा संपूर्ण दिवस अमावस्या असणार आहे आणि काही कारणाने तुम्हाला शनिवारी जर जमलं नाही हा दिवा लावणं, तुम्ही उशिरा बघितला आहे हा व्हिडिओ, तर रविवारी तुम्ही सकाळी अशा प्रकारे हा दिवा जो आहे तो दक्षिणेकडे तोंड करून लावू शकता. कारण जी अमावस्या आहे ती रविवारी 12 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे उद्या जमत असेल तर उद्या लावा आणि तुम्हाला दोन्ही दिवस जर जमत आहे तर उद्या पण तुम्ही लावा. उद्या दिवसभर लावला तरी चालेल, संध्याकाळी लावा आणि जर तुम्हाला रविवारी पण जमत असेल तर तुम्ही रविवारी सकाळी पण हा दिवा जो आहे त्यामध्ये तेल टाकून तो दिवा प्रज्वलित करा. बघा, अमावस्येला आपल्या पितरांचं स्मरण करणं खूप महत्त्वाचं असतं. आपल्या घराची प्रगती, कुटुंबाची प्रगती, आपल्या मुलाबाळांची, पतीची प्रगती व्हावी आणि सगळ्यांना दीर्घायुष्य लाभावे, अकाली मृत्यूचे भय टळावे, पितृदोष दूर व्हावे यासाठी अवश्य दर अमावस्येला अशा प्रकारे दक्षिणेला तोंड करून आपल्या पितरांसाठी एक दिवा आपण सर्वांनी लावायचा आहे आणि घरातील सर्वांनी त्या दिव्याला हात जोडून नमस्कार देखील करायचे आहेत. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय अमावस्येला करता येईल.